रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरण पुन्हा एकदा पाणीटंचाईच्या गंभीर समस्येमुळे चर्चेत आलंय। उमटे धरण क्षेत्रातील तब्बल 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्या या धरणाच्या पाण्यावर पूर्णतः अवलंबून असताना वर्षानुवर्षे धरणात साचलेल्या गाळामुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला असून नागरिकांवर तीव्र पाणीटंचाईचं संकट ओढवलंय। धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर उमटे धरण संघर्ष समितीने गाळ उपस्यासह विविध समस्या निवारणासाठी जनांदोलन उभारल्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी धरणावर भेट देत परिस्थितीची पाहणी केली। रायगड जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळे आप्पा यांनी राजीव पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता मोहन सरोदे यांच्या समवेत धरणाची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली। यावेळी उमटे धरण संघर्ष समितीचे ॲड. राकेश पाटील यांनी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल आणि जनतेची व्यथा मांडत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली। गाळ उपसा, जॅकवेल दुरुस्ती आणि शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत, पावसाळा तोंडावर असल्याने विविध सामाजिक संस्था व प्रकल्पांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमातून मदत घेऊन धरणातील गाळ उपसा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही अनंत गोंधळे यांनी दिली। दरम्यान, धरणातील गाळ उपसा केल्यास धरणाच्या सुरक्षिततेला कोणताही धोका नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता मोहन सरोदे यांनी स्पष्ट करत प्रशासन या प्रश्नावर सकारात्मक असल्याचे सांगितले। अर्धे काढले मी सांगतो बघा, आता विषय एवढाच आहे, आता विषय एवढाच आहे की आता मे महिन्याची आजची तारीख आहे 15, बरोबर आहे। 15 एक दिवस आपल्याकडे शिल्लक आहे। आम्ही 2024ला 17 मेला आम्ही सुरुवात केली होती कामाला। आपण काय करू, गाळ काढायचा जर झाला ना तर तिकडून एमर्जन्सी एक रस्ता आहे जंगलातून म्हणजे प्रॉपर रस्ता, 2 ट्रक आरामात जाऊ शकतात। जेसीपीने जागा प्लेन केली तर आरामात रस्ता आहे। जलंधरांचे काय झालं, जलंधरांचं नाही ना, ते मंजूरचं काय झालं? आता बघा, गाळ काढायचं म्हटलं तर आपल्याकडे निधीची तुटवडा आहे। पहिल्यांदा मेन मुद्दा आपण आणू, त्यांचं जर डिझेल आणि त्यांचं जर योग्यरित्या भाडं देणारे जर लोक असतील तर आपण त्या पोकलाटी पण उतरवू ना त्याच्यात। आता सरकार मंजुरी देईल, पैसे देईल ह्याच्या आशा आमच्या आता आशा संपलेली तुम्ही नवी मंगळवारी हो चालेल मॅनेजमेंट आम्ही करतो, तुम्ही फक्त आपल्याला निधी द्या, आम्ही सगळी मॅनेजमेंट करतोय। निगडे साहेब तुम्ही पण निधी उपलब्ध करा। माझा जो गेल्या वर्षी गाल काढलेला कुठल्या ह्याच्यातून काढलेला आपण सामाजिक संस्थांनी काढला होता, तिकडून वैयक्तिक होतं प्रत्येकाने, वैयक्तिक शासनाचा सरांनी जो तिसरा ऑप्शन तुम्ही सांगता आता पाणी नाही, पावसाची पण अवस्था असते, चालू आहे, तुम्ही सांगा फायनली सोल्युशन कोण आहे? आपले हे तर नेहमीच आहे, वादावर बरोबर आहे, सोल्युशन इम्पॉर्टंट आहे। मला सोल्युशन सांगितलं का नाही? आपल्याला सोल्युशन काढणं सोल्युशन सांगितलं मागे तुम्हाला. काय झालं, वाद काय हा विषय नव्हता। गेली 4 वर्ष तर जिल्हा परिषद मध्ये कोण कॅन्डिडेट पण नव्हतं, मिटिंग काही होत नव्हत्या। आता आम्हाला सोल्युशन दिलं। उमटे धरणाच्या प्रश्नावर आपण स्वतः ग्राउंड फील्डवर आलेला आहात आणि स्वतः पाहणी केलेली आहे। काय सांगाल, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने आपल्यावर विश्वास ठेवलाय, पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालाय, काय सांगाल? खरं सांगू, मी हा कुठलाही विचार केला नव्हता आणि संबंधित सरोदे साहेब आम्हाला हे काहीच मुलाखत ते काय सगळं होईल असे माहीत नव्हतंच आणि तो शो मला करायचा पण नाही, कारण लोकांचा प्रश्न हा कित्येक वर्ष ऐकू नये। परंतु ह्या वर्षी योगायोग आहे की मला जिल्हा परिषदमध्ये लोकांनी निवडून दिलेला आहे, तर मी पहिला प्रश्न माझ्या सभागृहामध्ये मांडला तो हा पाण्याचा उमटे धरणाचा प्रश्न मांडला आणि त्याचा पाठपुरावा आजपर्यंत सतत आहे। मी आज संबंधित अधिकारी सरोदे साहेब यांना इथे पाहणी करायला घेऊन आलो की आपल्याला काय करता येईल, कसं करता येईल। तुम्ही प्रत्यक्ष अधिकारी हे महत्त्वाचे असतात की ते संबंधित त्यांचे इंजिनियर्स कोणी आणखी नसतील त्यांना सांगू शकतील की हे काम अशा पद्धतीने व्हायला पाहिजे आणि तो निधी कसा घ्यायचा ते सुद्धा त्यांचा मी सल्ला घेणार आहे आणि तो सल्ला घेऊन आम्ही बाकी सभापती आमचे आहेत त्यांचा सल्ला घेणार आणि अध्यक्ष आहेत त्यांचा सल्ला घेणार, आमचे आमदार साहेब आहेत त्यांचा सल्ला घेणार। परंतु ह्या पाण्याचा प्रश्न शेवटचा असा धसाच लावायचा आहे हाच माझा प्रयत्न असणार। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या उमटे धरणाची संस्था जी आहे राकेश पाटील यांच्या मी 4-5 वर्षापासून पाहतोय की त्यांचाही सुद्धा प्रयत्न एवढा मोठा आहे की सतत ते कुठे ना कुठे कुठलाही राजकारणी येवो त्यांच्याबरोबर नाही जायचं, हा माझा राजकारणी असं त्यांच्या मनात किंचित पण नाही, हे मी बघून आहे। आणि तेही आज दिसलं, मी त्या न्यायाच्या वेळेला त्यांना
सांगितलं फोन करून की मला तिथे पाहणी करायला यायचं आहे. परंतु त्यांचा अत्यंत चांगला प्रयत्न आहे आणि तुमच्या प्रयत्नानं यावर्षी आपल्याला यश मिळेल. आता पावसाळा 15 दिवसात आला आहे, परंतु याच्या पुढे आपण नक्कीच हे काम करू एवढी मला आशा आहे. आता गाळ काढल्यानंतर या ठिकाणी जे आहे, गाळ काढल्यानंतर सर काय सांगाल, काय प्रतिक्रिया? आज प्रशासन आणि लोकप्रतिनिधी उमटे धरणावर आलेले आहेत, बांधावर आलेले आहेत, काय नेमकं ठरलंय आज? खरं तर आमच्या प्रयत्नांना यश येतं आहे असं मला वाटतं आहे. सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्हा परिषदेचे सदस्य धरणावर येऊन जनतेचे प्रश्न मांडतायत. जे लोकनेते आहेत ते जनतेचे प्रश्न मांडतायत अधिकाऱ्यांना घेऊन. ही एक नवीन परिवर्तनाची बाब म्हणावी लागेल, कारण अधिकाऱ्यांना लोक फक्त शिव्या देतात, नेत्यांना शिव्या देतात. प्रॅक्टिकली कोण धरणावर येत नाही ही वस्तुस्थिती आहे. गोंधळी साहेबांचा आभारी आहे, सन्माननीय निगडे साहेबांचा आभारी आहे, सरोदे साहेबांचा सुद्धा आभारी आहे. यातून एक प्रश्न होता की विषय असा आहे की यातून एक चर्चा चांगली झाली आणि गोंधळी साहेबांनी सांगितलं की शासनाचा निधी भेटेल त्यावेळी भेटेल, परंतु आपण शासन स्तरावर किंवा आपण सामाजिक संस्थांना मिळून आपण गाळ काढण्याच्या प्रयत्नाला आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मी आभारी आपल्या सगळ्यांचाच आहे, इथल्या पत्रकारांचा सुद्धा आभारी आहे की त्यांनी उमटे धरणाच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवलेला आहे आणि तो जनतेपर्यंत मांडलेला आहे. गाळ टेंडर निघेल त्यावेळी निघेल, परंतु प्रश्न उमटे धरणाचा प्रश्न पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये ॲग्रेसिव्हमध्ये आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या दोन्ही सदस्यांनी सन्माननीय गोंधळी साहेब असतील, राहुल साहेब असतील, त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये घेतलेले आहेत आणि हा प्रश्न मला आशा आहे की 100% सुटणार आहे. कारण आमदार साहेबांशी पण बोलणं झालं आहे, आमदार साहेब पण त्या विषयावर गांभीर्याने विषय घेणार आहेत. तर हा जो उमटे धरणाचा जो प्रश्न आहे आणि जिल्हा परिषदेने ह्याच्या अगोदर जे दुर्लक्ष केलं होतं तर ते जिल्हा परिषदेला आता हा प्रश्न प्रामुख्याने घ्यावा लागेल. उमटे धरण हे पिण्याच्या पाण्याचं एकमेव अलिबाग तालुक्याचं ताण भागवणारं धरण आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की आपले काही राजकीय मतभेद असतील ते सोडा आणि आपण सगळ्यांनी उमटे धरणावर या. सामायिकरित्या आपण हा गाळ काढू आणि सामाजिकरित्याच पाणीसुद्धा करू. कारण विषय असा आहे की उमटे धरणाचा प्रश्न हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी पाण्याचं आंदोलन, जगातलं पहिलं पाण्याचं आंदोलन ह्या रायगड जिल्ह्यात केलेलं आहे. मी त्याबद्दल सगळ्यांचाच आभार